केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुद्धा बैठका त्यांच्यासोबत होत आहेत आणि ही आपण सध्याची दृश्य बघतोय। राष्ट्रपतींची जेव्हा भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळीची ही दृश्य आहेत। अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलेलं होतं, ज्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी पोहोचला होता। जे आपण खरं तर ऑपरेशन सिंदूर राबवलं त्या सगळ्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटी दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेली आहे आणि राष्ट्रपतींकडून सैन्याचं कौतुक सुद्धा करण्यात आलंय। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती, संपूर्ण नियोजन हे आता सांगितलेलं आहे राष्ट्रपतींना आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांच्या सोबतच संपूर्ण भारतीय लष्कराचं कौतुक केल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघितलं होतं पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्या जवळपास 13 दिवसांनी भारतानं ही मोठी कारवाई केली, सर्जिकल स्ट्राईक केलं। याआधी आपण बघितलं होतं कायदेशीर स्ट्राईक भारतानं केलेली होती। जवळपास पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याच्या 3 दिवसानंतर त्यानंतरचं हे मोठं सर्जिकल स्ट्राईक, जवळपास 9 दहशतवादी हल्ले हे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून भारतीयांनी केले। त्यानंतर आजच्या दिवशी खरं तर सकाळपासूनच बैठकांचा सिलसिला सुरू होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कॅबिनेटची बैठक झाली। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सुद्धा महत्त्वाची बैठक झाली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक पार पडली। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा हा राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी गेलेला होता। सविस्तर माहिती ऑपरेशन सिंदूर बाबतची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाची अपडेट, राष्ट्रपतींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं गेलं, सोबतच लष्कराचं सुद्धा कौतुक केलं गेलंय।